वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी वटवृक्षाची केली पूजा। औंढा नागनाथ शहरामध्ये महिलांनी वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा केली। यावेळी पूजेमध्ये आंबा, गव्हाचे रास, कापसाचे वस्त्र, खारीक, खोबरे, हळकुंड, सुपारी याने पूजा केली। ब्राह्मणास दक्षिणा दिली। त्यानंतर महिलांनी एकमेकास हळदीकुंकू लावले व आपल्या पतिरायाचे उखाणे घेतले। वटसावित्री हा सुवासिनी स्त्रियांचा सण आहे। याला महाराष्ट्रामध्ये खूप महत्त्व आहे। वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाला पांढऱ्या दोऱ्याने 7 फेरे मारले। 7 जन्मी हाच पतिराया मिळो यासाठी साकडे घातले। यावेळी महिलांनी वडाची मनोभावे पूजा केली। औंढा नगरीत वटपौर्णिमा सण हा महिलांनी उत्साहात साजरा केला। सत्यवान सावित्री अमर झाले वटसावित्रीच्या व्रताने। विष्णुपंतास नाव घेते पत्नी या नात्याने। निसर्गाच्या बागेत चंद्र सूर्य माळे, पुरुषोत्तमराचं नाव घेते वडाच्या पूजेच्या वेळी। नवमुनीचे आश्रम शकुंतलेचे माहेर, संजयरावने केला मला सौभाग्याचा आहे। रामचंद्राचे त्रिकोणी पान, सुनीलरावचं नाव घेते राखते तुमचा मान। सावित्रीने केला यमाचा पिच्छा, हरिहराचं नाव हरिहरराव सुखी असावी हीच माझी इच्छा। उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठधंदा, नोकरीचा सेनरावांनी आदेश दिला आदर्श गृहिणी होण्याचा। विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गजर असतो विठाई विठाई, ऋषिकेशराव माझे विठ्ठल मी त्यांची रुक्मिणी। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा म्हणतात। दरवर्षीप्रमाणे वटसावित्री पौर्णिमेसाठी पारंपरिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर वड हा दीर्घायुष्याचं प्रतीक मानला जातो व सुवासिनी हे व्रत खूप निष्ठेने करतात। कारण या व्रताचा उद्देश असा असतो की आपल्या पतीला दीर्घायुष्य, वडाच्या वृक्षाप्रमाणेच आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून वटसावित्री ही आपल्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते व पांढऱ्या दोरा हा आपल्या नात्यातील शुभ्रतेचं प्रतीक तसेच दीर्घायुष्याचं प्रतीक म्हणून आपण 7 फेरे मारत असतो। विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गजर असतो विठाई विठाई, ऋषिकेशराव माझे विठ्ठल मी त्यांची रुक्मिणी।